सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात। दत्त माझा मी दत्ताचा। रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण। एकदा काय होतं, एक गरीब वारकरी असतो। तो पंढरपूरला पायी चालत जात असतो। मोठ्या कष्टाने तो पायी चालत असतो। वाटेत एक रेल्वेचे फाटक लागते आणि ते बंद होते म्हणून त्याला ते उघडेपर्यंत तिथेच थांबावे लागते। एवढ्यात काय होते की त्याच्या बाजूला एक मोटारी उभी राहते आणि त्या मोटारीमध्ये तो वारकरी एका श्रीमंत माणसाला बसलेला बघतो। तो व्यापारी देखील पंढरपूरलाच जात असतो। तेव्हा वारकऱ्याच्या मनात येते की पांडुरंगा, मी तुझी एवढी निस्सीम भक्ती करतो, माझी तुझ्यावरती एवढी श्रद्धा आहे, परंतु तू माझी ही दशा केली आहे आणि हा व्यापारी लबाड असूनही याला मात्र तू सगळे ऐश्वर्य धन दिले आहेस आणि हा मस्त आरामात जाऊन पंढरपूरची यात्रा करणार आहे। असा कसा रे तुझा न्याय? एवढ्यात काय होते, त्या मोटारीचे दार उघडून आतमध्ये बसलेले दोन नौकर बाहेर येतात आणि त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना ते कसेबसे खाली उतरवण्याचा प्रयत्न करत असतात, कारण की तो व्यापारी पांगळा असतो। तेव्हा वारकरी विचार करतो की लुळा पांगळा होऊन आरामात कारमध्ये बसून पंढरपूरला जाण्याच्या ऐवजी गरिबीमध्येच पायी जाणे काय वाईट। त्यामुळे आपल्या जवळ जे नाही ते त्याच्यापाशी आहे आणि तो सुखी आहे असा जो आपला गैरसमज असतो, तो आपण करता कामा नये। समोरच्याचे दुःख आपल्याला माहित नसते, त्यामुळे आपल्याकडे जे काही आहे त्यात आपण समाधान मानले पाहिजे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा।